अगदी दाटसर आणि मुलायम अशी आपली इथे ही पुरणपोळी बनून तयार झालेली आहे। जर का तुम्ही माझ्या 2-3 टिप्स आहेत त्या जर का फॉलो केल्या तर नक्कीच तुमची रेसिपी देखील म्हणजेच तुमच्या पुरणपोळ्या देखील अशाच मुलायम मऊसूत अशा बनून तयार होतील। ज्यांना कोणाला पुरणपोळी जमत नाही ते देखील पहिल्या प्रयत्नात यशस्वी होतील। नमस्कार, सुवर्ण मेजवानी ब्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पुरणपोळीची रेसिपी बघणार आहोत आणि ही पुरणपोळी म्हणजे त्यामध्ये बिलकुलही साखरेचा वापर केलेला नाहीये, फक्त आणि फक्त गुळाचा वापर आपण इथे करणार आहोत। इथे मी 1.5 कप चणा डाळ ही अर्धा तास अगोदर भिजत घातलेली होती। आता एकीकडे कुकरमध्ये मी 1.5 ग्लास पाणी हे टाकून घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये मी ही चणा डाळ देखील टाकून घेत आहे। त्याचबरोबर मी इथे 3 शिट्ट्या देखील या कुकरच्या काढून घेणार आहे। मी इथे गुरुपौर्णिमेला पुरणपोळीचं नैवेद्य स्वामी समर्थांना दाखवणार होते, त्यासाठी मी इथे पूर्ण स्वयंपाक करायला घेतलेला आहे। पण मी तुम्हाला इथे पूर्ण स्वयंपाक न दाखवता फक्त आणि फक्त पुरणपोळीची रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे। तर इथे आपल्या 3 शिट्ट्या ह्या झालेल्या आहेत आणि अगदी आपली डाळ ही मऊसूत अशी शिजून तयार झालेली आहे। डाळ ही थोडीशी गार व्हायला ठेवायची आहे, त्यासाठी मी एक चाळणीमध्ये ही डाळ काढून घेत आहे आणि त्यात जे एक्स्ट्रा पाणी होतं, आपण जे थोडं जास्तीचं पाणी घालतो डाळमध्ये, ते पाणी आपण एका चाळणीच्या सहाय्याने एका पातेल्यात किंवा एका भांड्यात काढून घेणार आहोत। आता हे पाणी जे आपलं आहे डाळचं, त्यापासून आपण कटाची आमटी तयार करणार आहोत। जर का तुमच्याकडे कटाची आमटी बनवण्यासाठी असं डाळचं पाणी नसेल तर मग तुम्ही थोडीशी शिजलेली जी डाळ आहे आपली ही पुरणाची डाळ ती साईडला काढून ठेवायची आणि ती एका मिक्सरच्या भांड्यात वाटून आपण ती डाळ ही कटाच्या आमटीसाठी वापरायची। आता एकीकडे मी कढईमध्ये जी आपली डाळ शिजलेली होती ती घातलेली आहे आणि 1 कप गूळ त्यामध्ये मी घातलेला आहे। जर का तुम्हाला खूपच कमी गोड खायची सवय असेल तर तुम्ही गूळ हा पाऊण कप देखील घालू शकता आणि जर का तुम्हाला खूपच जास्त गोड हवं असेल तर तुम्ही 1 कपच्या व्यतिरिक्त तुम्ही थोडा जास्तीचा गूळ देखील घालू शकता। तर गूळ हा मी पहिली टिप तुम्हाला इथे सांगत आहे, गूळ हा चिक्कीचा न घेता आपला जो नॉर्मल गूळ असतो, थोडासा काळपट असा गूळ असतो बघा, त्यातला गूळ घ्यायचा आहे। थोडासा लालसर खूपच डार्क असा गूळ असतो तो घ्यायचा आहे। चिक्कीचा गूळ इथे आपल्याला बिलकुल घ्यायचा नाही, जेणेकरून तुम्हाला वाटत असेल की आपलं पुरण हे पसरत नाही किंवा एकदमच पुरण पसरतं तर आपली पुरणाची पोळी फाटते, तर आपण चिक्कीचा गूळ जर घातला तर त्याच्याने ते पुरण असं धरून ठेवायला मदत होईल। तर बिलकुल तसं नाही करायचं आहे, तर आपल्याला गूळ हा असाच वापरायचा आहे जसं मी तुम्हाला सांगितलं आहे। तर यामध्ये मी एक जायफळ घेतलेला आहे, तो देखील मी त्यामध्ये किसून घेतलेला आहे आणि थोडीशी मी वेलची पूड जी असते रेडीमेड ती घातलेली आहे। तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही घरात जी आपली वेलची पूड असते ती तुम्ही एका खलबत्त्यामध्ये किंवा एका वाटीमध्ये ठेचून मग ती तुम्ही त्यामध्ये घालू शकता। तर आता आपलं इथे पुरण हे अगदी घट्टसर असं दाटसर मस्तपैकी बनून तयार झालेलं आहे। एकीकडे पुरण गार होत आहे तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारी कणिक ही मळून घेणार आहोत। इथे मी 1 कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप मैदा घेतलेला आहे। जर का तुम्हाला फक्त मैदा घ्यायचा आहे तर तुम्ही त्यापासून देखील पुरणपोळी बनवू शकता, किंवा नुसतं तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, मैदा नाही वापरायचं आहे तर तुम्ही ते देखील करू शकता। पण इथे गहू निवडताना टिप नंबर 2 म्हणजेच लोकवण जो गहू असतो आपला दुकानात मिळतो तो घ्यायचा आहे आणि तो मार्केटमधून 1 किलो किंवा तुम्हाला ज्या हिशोबाने पुरणपोळ्या बनवायच्या आहेत तसं तुम्ही इथे दळून आणायचे आणि त्यापासून बनवायचे आहेत। तर इथे माझ्याकडे शरबती गहू होता, तर त्यापासून मी इथे पुरणपोळी बनवून दाखवत आहे। तर त्यामध्ये मी थोडंसं मीठ, चिमूटभर मीठ आणि चिमूटभर हळद घातलेली आहे आणि ती टाकून मी इथे कणिक अशी मऊसूत मस्तपैकी मळून घेत आहे, जेणेकरून आपण जेव्हा पुरण एका साईडला एका चाळणीमध्ये चाळणार तोपर्यंत आपली ही कणिक देखील मस्तपैकी अशी मऊसूत मुरून होईल। तर आता एकी साईडला मी एका पुरण गाळायच्या म्हणजे ज्या चाळणीमध्ये मी ही डाळ काढलेली होती त्याच चाळणीने मी इथे पुरण हे गाळून घेत आहे। तर तुम्हाला काही वेळेस असं होतं की पुरण हे जर का पुरणाची पोळी बनवत असताना बाहेर निघत असेल तर चाळणीचा देखील तुम्ही इथे चांगल्या चाळणीचा वापर करायचा आहे। अगदी मोठे खाचे असतील अशा चाळणीचा इथे आपण वापर नाही करायचा आहे, कारण असं की जेव्हा आपण पुरण त्या चाळणीने तयार करतो तेव्हा त्यातून असे डाळीचे असे जाड असे दाणे बाहेर येत असतात। त्यापेक्षा आपण इथे जे बारीक चाळणी असते त्या चाळणीचा इथे वापर करायचा आहे, जेणेकरून आपलं पुरण हे अगदी मऊसूत तयार होईल। तर इथे एकीकडे आपण पुरणपोळी बनवायला घेत आहोत, एकीकडे मी गॅसवर तवा देखील ठेवलेला आहे पुरणपोळी बनवण्यासाठी। तर इथे मी पेढ्यासारखा थोडा मोठा पेढ्यासारखा असा एक गोळा घेतलेला आहे पिठाचा, तर त्याची मी इथे हातानेच चाळं बनवून दाखवत आहे तुम्हाला। तुम्ही पोळपाटावर लाटून देखील बनवू शकता किंवा हाताने देखील बनवू शकता।
तर इथे मी हाताने बनवत आहे, अगोदर तुम्हाला दाखवत आहे, मी पोळपाटावर देखील बनवून दाखवणार आहे। तर इथे मी पुरणपोळीचा जो आपण पुरण तयार केलेला आहे त्याचा एक लाडूसारखा असा गोळा तयार करून घेत आहे आणि त्या पुरणाच्या आपण जे पारी तयार केलेली पिठाची, त्या पारीमध्ये मी तो पुरणाचा गोळा टाकत आहे आणि व्यवस्थित असा अंगठ्याने आणि बोटांनी असा त्याला आतमध्ये प्रेस करत आहे, पीठ हे बाहेर काढत आहे। आता बघू शकता आपण, मी त्यातलं जे एक्स्ट्राचं पीठ होतं ते देखील काढलेलं नाही आहे, ते त्यालाच लावून दिलेलं आहे, म्हणजेच त्यालाच फोल्ड केलेलं आहे आणि व्यवस्थित हाताच्या सहाय्याने असं पुरण हे सगळीकडे पसरेल असं हाताने आपल्याला ती जी पारी तयार केलेली होती पुरणाची ती अशी व्यवस्थित हाताने प्रेस करून घ्यायची आहे। हलक्या हलक्या हाताने आपण आता लाटण्याने ही पुरणपोळी अशी लाटून घ्यायची आहे। जे पहिली सुरुवातीला ज्यांना पुरणपोळी जमत नसेल, पहिली सुरुवात असेल, तर त्यांच्यासाठी या टिप्स आहेत। खूपच लोक काय करतात की घरची जी डाळ बनलेली असते त्याच्यापासून पुरण बनवतात आणि त्यांचं पुरण हे बनत नाही व्यवस्थित, असं अगदी कोरडं कोरडं बनतं। कितीही तुम्ही गूळ घाला, साखर घाला तरी तसंच बनतं। तर मग तुम्ही एक करायचं आहे, मार्केटच्या डाळचा इथे वापर करायचा आहे। एकदा मार्केटची डाळ वापरून बघायची, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमची पुरणपोळीमध्ये नेमका प्रॉब्लेम काय येतोय म्हणून। तर इथे मी तुम्हाला दाखवत आहे, पुरणपोळी ही आपण लाटून घेतलेली आहे आणि पहिली पुरणपोळी मी ही तव्यावर देखील टाकून घेतलेली आहे। तवा हा सुरुवातीला जेव्हा आपण पुरणपोळी करतो तेव्हा अगोदरच थोडासा गरम करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला पहिला भाग जो असतो पुरणपोळीचा तो व्यवस्थित असा शेकून होईल। आणि आपण इथे तुपाचा वापर करत आहोत। तुम्हाला जर का तूप नसेल आवडत, तुम्हाला जर का तेलची पुरणपोळी आवडत असेल तर तुम्ही त्याचा देखील इथे वापर करू शकता। तर इथे मी पहिली पुरणपोळी ही बनवून घेतलेली आहे। अगदी सुंदर अशी टम्म फुगलेली आपली इथे पुरणपोळी बनवून तयार झालेली होती। तर दुसरं देखील पारी मी तशीच तयार केलेली आहे आणि त्यामध्ये मी असंच पुरण भरून घेत आहे आणि व्यवस्थित असं अंगठ्याच्या सहाय्याने, बोटाच्या सहाय्याने मी हे पुरण आतमध्ये ढकलत आहे आणि त्याचे जे काही आजूबाजूचे पिठाचे म्हणजे जे पारीचे काठ असतील ते बाहेर घेऊन त्याला व्यवस्थित असं फोल्ड करत आहे। तर अशाच पद्धतीने आपण दुसरी पुरणपोळी देखील बनवून घेत आहोत। आणि इथे माझा छोटा किचन ओटा असल्याकारणाने मी तुम्हाला अगदी एकदम म्हणजे खूपच झूम करून असं दाखवू शकत नाही, म्हणून मी तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला इथे पुरेपूर माहिती द्यायचा प्रयत्न करत आहे। तर इथे मी दुसरी पुरणपोळी देखील तशीच लाटून घेतलेली आहे। तुम्ही देखील बघू शकता, अगदी कसलाही प्रकारचा तडा किंवा क्रॅक इथे पडलेला नाही आपल्या पुरणपोळीला आणि सुंदर अशा मौसूद इथे पुरणपोळ्या मी इथे बनवून दाखवत आहे। जेव्हा आपण पुरणपोळी हा पहिला भाग हा शेकला जातो त्याच्या अगोदरच आपण जो दुसरा भाग आपण शेकणार आहोत त्यावरती तेल किंवा तूप हे अगोदरच लावून घ्यायचे। त्याचं कारण एवढंच की जेवढा वेळेस आपण पुरणपोळी ही तव्यावरती आलटूपलटू म्हणजेच जेवढा आपण त्याला परतून घेऊ तेवढी आपली पुरणपोळी ही कडक होईल, कारण त्यामध्ये मैदा देखील आहे। तर त्यामुळे आपले म्हणजे असं वातड व्हायचा जास्त चान्स असतो। तर जेवढं तुम्ही या पुरणपोळीला तुम्ही तव्यावरती परताल तेवढी तुमची पुरणपोळी ही अगदी कडक व्हायचा जास्त चान्सेस असतात। त्यामुळे पुरणपोळीला अगोदरच दुसऱ्या भाग म्हणजे आपण पहिला भाग टाकलेला असताना दुसऱ्या भागावरती तेल किंवा तूप हे लावून घ्यायचे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचे। बघू शकता आपण, मी जरी तुम्हाला तसं दाखवलं फक्त दाखवण्यासाठी मी इथे तुम्हाला परतून दाखवली होती की एवढा भाग आपण असं जर परतला तर अशी कडक होते म्हणून। तर इथे मी तिसरी जी पारी आहे ती लाटून दाखवत आहे। लाटून दाखवत असताना फक्त आजूबाजूने काठानेच आपल्याला फक्त पुरणपोळीची पारी ही मोठी करायची आहे, अन्यथा आपली पारी ही आतमध्ये थोडीशी जाडसरच ठेवायची आहे। जेव्हा आपण पुरणपोळी तयार करतो तेव्हा आतला भाग जो असतो पारीचा म्हणजे पिठाचा तो जाडसर ठेवायचा आहे आणि आजूबाजूचा जो भाग आहे तो आपल्याला पातळ करायचा आहे। तर तुम्हाला मी इथे अगदी चपातीसारखी जशी आपण पुरणपोळी लाटतो तशी पुरणपोळी इथे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, पण तुम्ही तसं करू नका। जर का सुरुवातीला तुम्ही शिकत असाल तर हळूहळू तुम्ही ही पुरणपोळी करायची आहे आणि त्याचबरोबर आपण जेव्हा पुरणपोळी लाटतो तेव्हा लाटणं जे आपण त्या पुरणपोळीवर फिरवतो, लाटणं हे हलकं हलकं असं फिरवत जायचं आहे, कारण तुम्ही जर का जास्त जोराने प्रेस केलं तर तुमची पुरणपोळी ही फाटेलच, कारण कितीही केलं त्यामध्ये ओलसर पुरण हे असतंच आणि ते इकडे तिकडे स्लिप होतंच आणि जास्तीचा प्रेशर दिल्याने ते एका साईडला दाब पडल्याने ती फाटू देखील शकते, तिला तळे देखील पडू शकतात। तर हलक्या हलक्या साईडने हलक्या हलक्या हाताने तुम्ही त्या लाटण्याने पुरण हे सगळीकडे पसरवून घ्यायचे आणि मग शेवटी तुम्ही व्यवस्थित असं एक दोन लाटणं मस्त असं फिरवून घ्यायचे, जेणेकरून तुमची पुरणपोळी अगदी सुंदर अशी बनून तयार होईल। तर इथे मी तुमच्यापर्यंत पुरणपोळीच्या रेसिपी ही शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथे आपल्या पुरणपोळ्या देखील बनवून तयार झालेल्या आहेत। तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की फीडबॅक द्यायला विसरू नका
आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.